आता भरपूर रोया ते कर्म 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 बापरे कंटाळा. आता ते वर्णाश्रम धर्माच्या पालनावर एवढ्या ओव्या का घातल्या, त्याचं कारण कळालं की वर्णाश्रम धर्माचं पालन करत नाहीत, कंटाळा करतात आणि माझ्या मोक्षाकडे येण्याची वाट त्याची बंद होती, म्हणून ते नाना रस्त्याला जातात. मग स्वर्गलोक असू दे, ब्रह्मलोक असू दे, नरकलोक असू दे, चंद्रलोक असू दे, नाना लोकांकडे जातात. पण माझ्याच धर्माच कर्माचं पालन न करता आणि माझी वृत्ती माझ्याकडे न आणता, द्वैत न संपवता, अद्वैत न भोगता, ह्या देहस्थितीला त्यांना संपवता येत नाही आणि पुन्हा पुन्हा देहाकडे येतात, देहातच जन्मतात, उपाधीमध्येच थांबतात, जीवात्मा बंधनातच येतो आणि कर्म करता बनतो आणि कर्माचा तो संस्कार तो टाकत नाही, अज्ञान त्यांचं भस्म होत नाही, वृत्ती ईश्वरात लीन होत नाही, जगताचे भ्रांत तुटल्या जात नाही, जीवात्मा आपल्या मूळ स्वरूपाकडे येत नाही, तोपर्यंत ज्ञानाची सिद्धी फलद्रूप होत नाही. ही वेदाच्या मार्गातून संताला सांगायचं असतं. माऊली हे संत आहेत, गुरुजी हे संत आहेत, आपण त्यांचे साधक आहेत, त्यांचे आपण सेवक आहेत, त्यांच्या चरणाशी आपण नतमस्तक राहावं, त्यांच्या बोधाला हृदयाशी घ्यावं, महावाक्याचं ज्ञान हृदयात खेळावं आणि हे अंधार निघून जावा. या देहाच्या द्वारे आपण मुक्त व्हावं, चिन्मात्र व्हावं. फार सुंदर आणि एक गुप्त रहस्य उघडे केले इथून पुढच्या ओळीतनं. आता ते कसं मांडावं, मांडायला मला कितपत जमेल, माझा भगवंत जमून देतो, त्याच्यात वाद नाही, पण तुम्हाला किती कळालं हा मला मोठा प्रश्न आहे. त्या ओव्या आळंदीमध्ये समोर बसून ऐकायच्या आहेत, नसो आळंदी पण कुठेतरी एकत्र राहून आपण 18 अध्यायाचे चिंतन केलं. आता शेवटी कळसाकडे गेलं, मंदिर बांधणं झालं, कळस सुरू झालाय, कळस बसला की मंदिर संपत. तसं अज्ञान निघून गेलं की बुद्धिराम म्हणती की माऊलीने दृष्टांतातून पुढच्या वळीतून सांगितलेले, माऊलीचं म्हणणं जेव्हा बुद्धी धारण करते आणि निश्चय करते, श्रवणामध्ये परिपाक होती, तेव्हा ती देहाला स्पर्श न करता उरती आणि ती जेव्हा ती बुद्धी उरती, ती परमात्म्यात एकरूप होती, तेव्हा ती चिन्मात्र होती. ही ज्ञानाची सिद्धी त्याला गुरुच्या माध्यमातून घडती. हे सगळं बोध माऊलीने आता इथून पुढे बदललाय. हे त्यांना सांगायचंय की तुम्ही चिन्मात्र आहे, तुम्ही देह का झाला, तुम्ही कर्माचा कर्तेपणा का घेतला, कर्मातून पाप पुण्य उत्पन्न का करता आणि पाप पुण्याच्या भोगासाठी पुन्हा जन्म मरण का धरता, हे त्याने पटवून द्यायचे आपल्याला. पण किती ऐका, किती सांगा, किती बोला, पण अज्ञान आपल्या बुद्धीतलं संपलं का नाही, ते बाधित झालं की नाही, ते समोरून नष्ट केलंय की नाही, त्या वृत्तीनं देहाचा संबंध सोडला की नाही, तिला विषयाची गोडी तिने टाकली की नाही, तिची वासना तिने संपवली की नाही, अंतःकरणातला परमात्मा बुद्धीच्या सोबत आला की नाही, देहाचा बुद्धीने संबंध टाकला की नाही, हे जाण्याचं काम आमच्या चिंतनाच्या माध्यमातून सद्गुरूच्या बोधानं मनाला कळतं, ते मन राम बनतं, तेव्हा ज्ञानाची सिद्धी पूर्ण होती. हे माऊलीला पटवून द्यायचं आजच्या ओळीतनं. तुम्हाला ओवीचा थोडा थोडा सारांश सांगते मी, कारण ओवीतून तेवढं नाही कळत आपल्याला, आपण एवढी साधना करत नाहीत अपरंपार. शब्द ऐकला आणि शब्द बोलला म्हणजे ज्ञानाची सिद्धी नसते. शब्दातून जो बोध येतो तो बुद्धीने ग्रहण केल्यावर अज्ञान जातं आणि अज्ञान गेल्यानंतर चिन्मात्र सत्ता होती आणि त्या सत्तेची अनुभूती आपल्या बुद्धीला भोगता येते आणि बुद्धी त्या रामामध्ये विलीन होती. जसं लाट पाणी रूप होतं, हा उदाहरण सुंदर दिले माऊलींना. वारं आलं, वादळ वारं, मोठं वारं आलं की पाणी हलतं आणि ते वरी येतं आणि त्याला लाट नाव देतो. पण वाऱ्याच्या संबंधानं पाणी वरी आहे, तसं कर्माच्या संबंधानं जीव उपाधित आहे. कळत नाही आपल्याला. गांभीर्य लक्षात घ्या ओवीचं. हा ग्रंथ हृदयात भरा, कोरावा. संसार आपण करतो आतमध्ये, इंद्रियाचा विकार करून जगताकडे धावतो, वृत्तीमध्ये विषयाची भावना ठेवतो आणि तीन गुणामध्ये आपण राहतो. भगवंतात कुठं राहतो आपण? त्या जडाचा मरणाऱ्या देहाचा प्रेम उतू येतो, नाहरा मासाची मुळी माझी माझी वाटते.
देह हाडाची मुळी मी मी म्हणून कवटाळी. बुद्धी हाडाला कवटाळायली, भगवंताला कुठं कवटाळायली. ही भाषा समजून घ्यायची. ह्याच्या पुढे शब्द नाही आम्हाला तुम्हाला सांगायला. देह हाडाची मुळी मी मी म्हणून कवटाळी. हो माऊली. देहालाच मी म्हणतो ना आपण. मीच कोण कळालं नाही ना. अहम ब्रह्मास्मी हे वेदानं उत्तर दिले जीवाला. प्रत्येक बुद्धीला ना म्हणता करणाला अहम म्हणजे मी आणि ब्रह्मा हे ब्रह्मास्मी. मी ब्रह्म आहे अशा अनुभूत आल्यानंतर सुख दुःख शिवत नाहीत, विकार उत्पन्न होत नाही, जगत जगत वाटत नाही आणि व्यवहार हृदयात उमटत नाही. साष्टांग दंड गुरु माऊली. ही अवस्था पाहिजे. आता हे वय तुम्ही इथून हरिओम भाऊ इथल्या पुढचा वय प्रसाद म्हणजे मोक्ष प्रसाद आहे. इथून पुढच्या ओव्या म्हणजे साक्षात माऊली आपल्याला भेट देतात. इथून पुढे ओव्याच्या शब्दाचा सारांश म्हणजे परमात्म्याचा साक्षात्कार होऊन बुद्धीला ईश्वराचा स्पर्श होणं. त्याला म्हणतात ज्ञानाची सिद्धी, मोक्ष सिद्धी, समसिद्धी. वाचणं बोलणं करणं हा प्रत्येकच भाग आहे, पण वृत्तीहून तो भिन्न आहे आणि बुद्धीशी तो अभिन्न आहे. तो परमात्मा आहे आणि हा अनात्मा आहे. दोघाला बाजूला करणारं ज्ञान आहे आणि ज्ञान देणारे संत आहेत. संत म्हणजे प्रत्यक्ष गुरु आहेत, परब्रह्म आहेत. हे सांगायचंय माऊलीला. 10वी सोडीची मी उठलं, आवरलं माझं तर बसले अभ्यास करत. तर रात्री माझा मूड नव्हता, हरवत बसले. करमलच नाही राधा कोण आल्यावर. माझं बोलणं कळतंय, काय बोलणं ते नाही. हो माऊली. हो माऊली. वाचन वेगळं आणि शब्दाच्या बोधात बुद्धीनं आगमन करणं वेगळं. बुद्धी बोधात आहे का देहात आहे? बुद्धी द्वैतात आहे का अद्वैतात आहे? बुद्धीला विकार आहे का निर्विकार आहे हे कधीच जाणायला कुणी तयार नाही. शब्द वाचला की शब्द कळाला असा अट्टास नकोय. नाही, पुढी सरा, पुढी सरका. शब्दाच्या गाभाऱ्याचा बोधाचा पाऊस घ्या आणि मी चिन्मात्र आहे सुख भोगा. त्या देहात जर मुक्ती नाही तर पुढचा जन्म खरा नाही. पुन्हा 84 फेऱ्यात जायचंय, पुन्हा सुख दुःख भोगायचे, पुन्हा गर्भात उकडायचे, पुन्हा मी करून नाचायचे आणि पुन्हा देहामध्ये बसायचे. असं नको व्हायला. नको. थोडी भीती असावी जन्म मृत्यूची, थोडी भीती असावी अज्ञानाची. भय असावं कुणाचं? भेदाचं. देवा तुझ्यात माझ्यात अंतर आहे का नाही सांगणं. तुम्ही कुठे आहेत? मी तुझ्याहून लांब आहे का तुझ्या जवळ आहे? कुठे माझी बुद्धी देवा? तुझी भक्ती कशी असते रे? तुझी मुक्ती कशी आहे? तुझी प्राप्ती कशी आहे? तूच करून दे, तू जवळ घे, तूच ज्ञान दे, तूच मोक्षाचं वाण दे, तू सगळं काही दे. आम्हाला काहीच कळत नाही. मोहात म्हणे, देहाचं भाने, अज्ञानाची घाणे. मी कसं करू? तुझ्यापर्यंत कसं पोहोचू? तुझी ओळख कशी करू? तुला हृदयात कसं धरू? तुझी प्राप्ती कशी भोगू मी? वेदाला कसं चाकू मी? तुला कसं बघू मी? तुझ्या खऱ्या रूपाला प्राप्त व्हायचंय, तुझ्या आनंदाला जगायचंय, तुझ्या आनंदातला चाखायचंय आणि आनंद रूप बनायचंय. आनंद तुझं स्वरूप आहे देवा. त्याची तर आनंद आहेस ना तू. आनंद करणारस ना
वेग शांत रूप आनंद आहे ना, मग ते आनंद प्रगट होऊ दे. दुःख समोर दे, वेदाचा नाश होऊ दे. आणि हे जे दृश्य, हे देह, हे कर्म, हे प्रारब्ध, त्याचा तो दाखवलेला तो देहाचा पसारा, हे संसाराचा पसारा चित्तातून बंद कर देवा. हे क्षणिक आहे आणि चित्र आहे, हे खरं नाहीये, ते खरं वाटतंय. खरं तर तू आहेस, मग हा पसारा का खरा वाटतो देवा? ते सांग ना, मला बोल ना, तुझं रूप दाखव ना, मला आरोप कर, मला आरोप कर. म्हणजे तुझ्याशी एकरूप व्हायचंय, मला देहातून बाहेर यायचंय, मला तुला भेटायचंय, तुझ्या ज्ञानात नटायचंय, त्याची आनंद पदाला प्राप्त करायचंय, महावाक्याच्या रूपानं तुला भेटायचंय, श्रवणाच्या माध्यमातून तुझ्या जवळ यायचंय, तुझ्या रूपामध्ये मिसळायचंय, अभेदरूप व्हायचंय, चिन्मात्र बनायचंय. काय करू मी? सांगशील? हे पद देशील, मला जवळ घेशील, महावाक्य देशील. महावाक्याने तुझी प्राप्ती आहे, बोधानं तुझी प्रतीती आहे, वेदानं तुझी प्राप्ती आहे, इथे तर तुझी अनुभूती आहे, अनुभूतीतून तुझी खरी स्थिती आहे, तुझी स्थिती आहे. अष्टांग ही बुद्धिभ्रष्ट होणे, ही वासना माझ्या बुद्धीत राहू नये. मन निर्वासन कर, अज्ञान नष्ट कर, हा जगताचा भास बंद कर. देवा द्वेष समाप्त कर. देवा तू कुठं आहेस तिथं राहायचंय मला, तू कसा आहेस तसं बनायचंय मला, तुझ्यासोबत रंगायचंय मला, तुझ्या आनंदामध्ये मिसळायचंय, खऱ्या आनंदाला भोगायचंय, विषयाच्या आनंदाला टाकायचंय, वृत्तीतून निघायचंय. देवा तुझ्यासोबत राहायचंय. कळते तुला मी काय मागणं मागते? समजून घे. तू सर्वज्ञेस, तू माऊलीस, अनाथाची सावली आहेस. म्हणजे तूच बनलास, श्लोक पण तू झालास, गोवीमध्ये पण तू उतरला ना, गोवीच्या शब्दात तू आहेस. कळालं? तुझं ज्ञान मिळालं गुरुच्या माध्यमातून. शेवट तुझी प्राप्ती, शेवट तुझ्या आनंदामध्ये बुडायचे, शेवटचा श्वास तुझ्यात मिसळायचा आहे. बस हेची दान रे गा देवा, तुझा विसरण व्हावा, तुन गाहीन आवडी, तिची माझी सर्व जोडी. नगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. संत संग दे, खरं सुख कळू दे, तुझं ज्ञान मला मिळू दे, तुझ्या पदावर बुद्धी येऊ दे, ब्राह्मी स्थिती बघू दे, वृत्ती बाजूला जाऊ दे, भेद नष्ट होऊ दे, अभेद स्पष्ट होऊ दे, आणि तुझी प्राप्ती होऊ दे. विषय प्राप्त कशाला आता? जे आहे ते देणारे ते जाणार आहे, त्याचा सुख नाही. तू सांगितलंयस, ओळीतून तूच बोलला, लोकातून तूच मन हलवलं, संताकडे तूच नेलं, ग्रंथाला देहात तूच बसवलेस, वेदाचं मनोगत तूच सांगितलंस, जगत भ्रम आहे तूच कळून दिलंस, पण देहाचं भान नाही टाकता आलं. ते पण कर, ते पण कर.
देहाचा भान जाऊ दे ना देवा. तू माझ्यासोबत येऊ दे. तुझं माझं ऐक्य होऊ दे. प्रत्येकून बाहेर निघू दे. तुझा सहवास लागू दे. असहवास संपू दे. जडातून मन बाहेर येऊ दे. तुझ्या चरणी राहू दे. तुझं ऐक्य बघू दे. तुझा अभेद माझ्या वाट्याला येऊ दे. आणि बुद्धीतला भेद नाश होऊ दे. मला चिन्मात्र कर देवा. चिन्मात्र कर. बस आहे. बस. यासाठीच आहे बाई माई. पण आम्ही की देहामध्ये आहोत मान्य, पण देहातून बाहेर निघण्याचा प्रयत्न म्हणजे श्रवण आहे. जसं एक झाड लावले 20 वर्ष 50 वर्षापासून, त्याच्यामुळे किती किती खोल गेल्यात, त्याला काढायला वेळ लागतो. पण जेव्हा शेवटची मुळे उपटली पुन्हा झाड उगवत नाही. तसं अज्ञान उपटलं तर जन्म येत नाही. आणि ओवी 864 झाली आपली. 964 864 ओवी मध्ये भगवंत 964 माऊली 964 900 काढली, पण ते 800 आलं तोंडाला. काय 964. पण अन्यथा बोधो अगवा मावळवून तया पांडवा. बोध मात्रच जीवा ठाऊ होय. बोध मात्रच जीवा ठाऊ होय. बोध मात्र म्हणजे बोधाच्या माध्यमातून बुद्धी माझ्याकडे आली. ती चिन्मात्र होती आणि तिथेच राहते. मी ती आहे असा अनुभव घेते. त्याला म्हणायचं बोध मात्राची अवघा ठाऊ होय. बोध मात्रची जीवा ठाऊ होय. त्या जीवाला बोधाच्या माध्यमातून मी कोण आहे हो माऊली. किती सुंदर आहे. बोध मात्रची जीवा. एक सांगते बेटा, बोध मात्रची जीवा त्या वेदाच्या माध्यमातून ओवीच्या श्लोकात ओ बोधातून त्या जीवाला तो ठाव म्हणजे तो परमात्म्याच्या ठिकाणी तिला जाता येतं. ती मी आहे हे कळतं. ठाव होय. म्हणजे माहित होतं, कळतं. कसं कळतं, केव्हा कळतं, कुणाकडून कळतं, का कळतं आणि कधी कळतं. मागचे शब्द आहेत. ऐका आता. पै अन्नता बोधू अगवा मावळवणी जाय पांडवा. अन्यथा बोध म्हणजे देहाचा बोध, जगताचा ज्ञान आहे, देहाचं ज्ञान आहे, परमात्म्याचं ज्ञान नाही. जोपर्यंत देहाचं ज्ञान अज्ञानामुळे आहे आणि ते अज्ञान बुद्धीत आहे, तोपर्यंत ती बुद्धी देहाकडे जाते आणि देहालाच पाहते आणि देहातच रमते, देहातच थांबते, देहालाच माझं म्हणते. अन्यथा बोध आहे, विपरीत बोध आहे. हा ज्ञानाच्या माध्यमातून बुद्धीला झालेला हे अंतःकरणाला बोध आहे. म्हणून ते अज्ञानाच्या साह्यानं, अज्ञानाच्या शक्तीनं ती बुद्धी देहाकडे येते. पण तो बोध जेव्हा मावळतो, अन्यथा बोध, एक मिनिट, बोधू अगवा अन्यथा बोधू अगवा मावळवणी जाय पांडवा. हा अन्यथा बोध म्हणजे देहाचा संबंध करणारी अज्ञानी वृत्ती जेव्हा मावळती, मग काय होतं, ती वृत्ती निघून जाते. कोणती? देहाला दाखवणारी. मग कोणती वृत्ती राहते? बोधाच्या माध्यमातून शुद्ध झालेली, संतांच्या संगतीतून श्रवणात आलेली आणि वेदाला जाणणारी शुद्ध बुद्धी राहती. अशुद्ध बुद्धी निवळून जाती. त्याला म्हणतात अज्ञान वृत्ती मावती आणि ज्ञान वृत्ती प्रगटती आणि त्या ज्ञानाच्या माध्यमातून तो कळतो. साष्टांग सद्गुरु माऊली. खरंच किती मस्त ओवी सांगितली माऊली. ओवी वाचली की किती छान स्फुरण. त्याच्या गाभाऱ्यात मन जातं आणि तिथलं मोटर लावली, लाईटचं बटन दाबलं की पाणी जोरात खेचतं आणि कोणत्या मजल्यावर पोहोचतं. तसं मनानं बोध खेचला की ती बुद्धी भगवंतापाशी पोहोचते. बटन किती मस्त माऊली. जातेच माऊली, खरंच आहे. जसं जसं स्फुरण येतं तसं तसं मन आमचं तिकडेच जातं, घेऊन जातच तेच बोध. हा बेटा, नळाचं पाणी वरी पोहोचत नाही 4थ्या मजल्याच्या टँकवर. पोहोचतं का? नाही माऊली, नाही. मोटर शिवाय नाही पोहोचत. त्याला मोटर लागते. ह्या मनाला गुरु लागतो.
त्या नळाच्या अगदी पाईपला खरं. जर बटन लागलं कनेक्शन वीजचं, तर ते पाणी 10 मजला 50 मजला जातं. तसं बुद्धीला बोधाचं कनेक्शन लागलं की ती भगवंतापाशी जाते. साष्टांग सद्गुरू माऊली. खरंच किती छान आहे. गुरुच्या माध्यमातून बोधाचं कनेक्शन मिळालं की एकदम फास्ट आहे मार्ग हा एकदम. एकदम वरच्या मजल्यावर. खरंच आहे येऊन माऊली. पोहोचते. हो माऊली. म्हणून तर भक्तीच्या द्वारे पाहणं आणि श्रद्धेच्या माध्यमातून तिने बाहेर येणं आणि भगवंताला तिने जाणणं आणि शेवटी भगवंत बनणं ही अद्वैत भक्ती आहे. पण समजून सांगायला आणि ऐकायला बी पात्रता लागते. सांगणारी पाहिजे, ऐकणारी पाहिजे. बरोबर आहे का चूक आहे? हो माऊली. हो माऊली. दोन्ही पाहिजे. हा. सांगणारे आहेत, ऐकणारे नाहीत. ऐकणारे आहेत, सांगणारे नाही. ऐकणाऱ्याला पुढे जावं. मिळतच नाही वेदांत. फायदा होत नाही. काही काहीच सोपं कळत नाही. बरोबर बोलतात, सूक्ष्म सांगत नाहीत. त्यांच्या अज्ञानाची अवस्था बदलू टाकू शकत नाहीत, कारण त्यांना ती स्थिती नसती स्वतःला. अध्ययन नसतं त्यांना, शून्य अध्ययन. असतंच माऊली. म्हणून ती अवस्था नाही. मग बोलतात बहिरंग फिरंग इकडच्या कथा पिता हे वाचन बोलणं ह्या गो विनोद, मग चालू द्या ते. तो आपला विषय, त्यांचा भाग आहे. आपण नाव ठेवायचं नाही, पाप घ्यायचं नाही, तो विषय आमचा नाही. पण वेदांताचा विषय आहे जाणणाऱ्या याचं त्याला संदर्भ व्हावं नाही, ते गुरु व्हावं लागतं आणि अध्ययनाचा जाऊन गुरु दीक्षा घ्यावं लागते. शक्तिपात करून त्या भगवंताच्या मुखातून बोलावं लागतं. हे ओवी सांगणं आणि कळणं सोपं नाही. सांगा सोपं आहे का? नाही माऊली. नाही माऊली. एक एक शब्द किती त्याच्यामध्ये सार पूर्ण आहे. अन्यथा बोध नाही म्हणजे काही तुम्ही किती काल पण सांगितलं आणि आज पण सांगितलं म्हणून तेव्हा कळालं हो. नाही. काल पण किती सांगितलं अन्यथा बोध. जगताचा बोध, जगताचा बोध, देहाचा बोध, सुखदुःखाचा बोध, पदार्थाचा बोध, विषयाचा सगळाच बोध अज्ञानाच्या सत्तेतून झालेला मनाला हा जगत आहे हा बोध त्या अविद्या वृत्तीनं होतो आणि त्या अविद्या वृत्ती ज्ञानानं मावळून जाते आणि चिन्मात्र सत्ता उरती. ती सत्ता अनुभूती एकत्र येते आणि तोच मी आहे अशी अनुभूती बघता येते. म्हणून बोध मात्रची जीवा ठाव होय. मग तो बोध मात्रची जीवा, तो जीवाला ते कळतं तो मी आहे असं त्याला ठाव निश्चय होतो, ठाव माहित होतं, ठाव होय. मग पुढचं बघा आता काय आहे ते. धर्मणी वेचे सरे. मग आता त्या संताच्या माध्यमातून अविद्या वृत्ती जर निवृत्त मावळून गेली तर त्या बुद्धीला, त्या जीवाला तो ब्रह्मभाव किंवा तो परमात्मा तिथं आहे तिथं कळतं आणि ती बुद्धी तिथं जाऊन थांबती. मग ती बुद्धी त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी गेली तर त्या ठिकाणी दोघांचं ऐक्य होतं. तर कसं होतं तुम्हाला आम्ही सांगते. मग ती बुद्धी त्या भगवंतापाशी जाऊन थांबली, तिला तो ठाव झाला, तिथे ती पोहोचली. मग काय होतं त्याचं पुढचं उत्तर फार भयानक आहे. नीट ऐका आता, भयानक आहे पुढचं वाक्य. ओवी सॉरी. धर्मणी वेचे सरे तैसे भोगे प्राचीन पुरे. धर्मणी जेत सरे, साठवलेलं पाणी वापरून वापरून संपत, तसं प्रारब्धातलं कर्म भोगून भोगून संपत. मग कर्माची साम्य अवस्था तयार होती. केलेलं क्रियमान कर्मातून पाप आणि पुण्य उत्पन्न होतच नाही. मग ते साम्य अवस्था झाल्यानंतर काय काय होतं. धर्मणी वेचे सरे तैसे भोगे प्राचीन पुरे. म्हणजे प्राचीन पूर्वी केलेल्या कर्माचा भोग प्रारब्धाच्या माध्यमातून संपला आणि संचित कर्म हे श्रवणाच्या माध्यमातून जळालं आणि नंतरच क्रियमान पण थांबलं. क्रियाचा कर्तेपणा गेला, अज्ञान गेलं, क्रिया होत राहती, कर्तेपणा संपून जातो, कर्म होत राहतं, पाप पुण्य बंद होतं. त्याला म्हणायची कर्माची साम्य अवस्था. हो माऊली. बापरे माऊली किती खूप छान. सुंदर. तैसे भोगी प्राचीन पुरे. मग भोग म्हणजे प्रारब्ध भोग संपला. नव तव नुपकरे, नवे तव नुपकरे, नवीन कर्म उत्पन्न होत नाही. नवे तव नुपकरे, नवीन कर्म जरी झालं तर ते त्या कर्मातून पाप पुण्य उत्पन्न होत नाही. ते कर्म निष्कर्म होत, ते कर्म कर्तेपणा रहित होत,
ते कर्म सहज होत आणि त्या कर्मातून पाप पुण्य होणं बंद होत. त्याला म्हणायचं अर्जुना नैष्कर्म अवस्था, आणि त्याला म्हणायचं अर्जुना त्या बुद्धीनं मला प्राप्त करून नंतर केलेल्या कर्म तसा साधक माझी प्राप्ती करतो आणि नंतर ज्ञानी महात्मा कर्म करतो तर त्याच्या कर्मातून पापही होत नाही पुण्य होत नाही. त्या अवस्थेला साम्य अवस्था म्हणतात, नैष्कर्म सिद्धी म्हणतात, बोधाची स्थिती म्हणतात आणि गुरुची कृपा म्हणतात. नवी सुंदर, खूप सुंदर. काहीच करू त्याला काही जरी केलं तर त्या कर्मातून पाप पुण्य उत्पन्न होत नाही आणि पाप पुण्य नाही झालं तर ते कर्म संचितात जात नाही आणि संचित उरलं नाही म्हणून कोणा जन्म मरण येत नाही. आणि अशा केलेल्या क्रियेला ज्ञानानंतर साम्य अवस्था म्हणतात कर्माची. ज्ञानोत्तर झालेलं कर्म आहे. तू पण असं कर्म कर आणि युद्ध कर, समोरच्याला मार, तुला पापही लागत नाही पुण्य लागत नाही. म्हणून ज्ञानाची सिद्धी प्राप्त करून अर्जुनाला युद्धावर नेलं आणि त्याच्याकडून महाभारत केलं. हो माऊली, छान युद्ध केलं अर्जुनानं की मी केलेल्या कर्माचा मला नरक बी नाही स्वर्ग बी नाही. सत्य धर्माचा पालन आहे. न केल्यावर नरक आहे आणि केल्यावर पुण्य नाही. त्या अवस्थेमध्ये अर्जुन आले आणि अर्जुनानं मारून टाकलं, कुळाचा नाश केला, महाभारत झालं. म्हणून महाभारतामध्ये फक्त दुःख असतं. म्हणून कुणाशी वैर, कुणाचा भांडण, कुणाचा द्वेष कधीच करू नये. त्याला महाभारत म्हणतात. त्या महाभारतानं काय झालं तुम्हाला सांगायला नको. हो माऊली, किती मस्त सांगितलं. काय उपदेश आहे माऊली. खरंच प्रत्येक जीव अर्जुन आत्मचिंतनानं तिन्ही कर्म संपले आणि नंतर जरी कर्म घडलं तर त्या कर्मातून पुण्य आणि पाप उत्पन्न होत नाही. नैष्कर्म. हो माऊली, त्याला म्हणतात नैष्कर्मे, की ज्या कर्मातून काहीच राहत नाही. त्याचं पाप पुण्य नाही, जन्म मृत्यू नाही, त्याला काहीच ते कर्तेपणा नाही, त्याचा लेशच नाही त्या कर्माचं त्या वृत्तीला. कारण ते देहच नाही. किती सुंदर माऊली. बस तिन्ही कर्म सांगतो. हो माऊली, खरंच आहे. आणि हे श्रवणाशिवाय बस होतच नाही. हो माऊली, नाही बेटा, श्रवण भक्ती सगळ्यात महान आहे जगात. खरंच आहे माऊली. त्याचे डोंगर आहेत आमच्या संचिताचे. त्याचे तुम्हाला काहीच करायची गरज नाही. श्रवण केल्यावर बायका करतात जातात ते विषय वेगळा. जेव्हा मी मठामध्ये गुरुजींचा पाऊल टाकला तर आमचं सगळं संपलं. आता सांगते तुम्हाला विषय निघाला म्हणून. आवच नाही आम्हाला कुठे दावच नाही बाबा. आत्मचिंतनासारखं परम भाग्य हातात आलं, परमसिद्धी प्राप्त झाली. काय करायचं कुठे जायचं, काय कमवायचं काय टाकायचं, काय धरायचं काय सोडायचं, काय उरलं काय. पण ज्याची अवकातच नाही हे कळायची ते काही करतात. तो त्यांचा विषय, आपला नाही. खरंय माऊली. हे टाकून ते करतात माऊली. किती दुःख होते मला तर. हे टाकून ते करतात, काहीच फायदा नाही. खरंच खूप वाईट वाटतं माऊली. हो, कळत नाही ना दुसरं काय. अज्ञानामध्ये त्यांना वाटते आपण ऐशी कर्मी साम्य दशा. माझ्या प्राप्तीनंतर ते तेरल्यानंतरच कर्म हे साम्य दशा म्हणतात त्याला. कोयतेत विरेशा. अशा ज्ञानी माणसाला, महात्म्याला साम्य दशा होते कर्माची प्राप्त. मग श्री गुरु अपेक्षा भेटेची गा. मग त्याला सहज श्रीगुरु भेटतात. अपेक्षा भेटेची गा. माऊली आधी सांगितलं तुम्ही. रात्रीची झोपारी वेचल्या उदारी, डोळ्यात मारी मिळे जैसा. डोळ्यात मारी मिळे जैसा. 4 प्रहर संपल्यानंतर रात्र संपती, सूर्य उगवतो आणि सूर्याच्या उगवण्यानं डोळ्यातला अंधार निघून जातो. पण सूर्याचं दर्शन झाल्यावर, तसं संतांचं दर्शन झाल्यावर अज्ञानाचा अंधार संपतो. अंधाराचा नाश करणारा सूर्य खूप मस्त आहे. अंधाराचा नाश करणारा सूर्य उगवल्यावर डोळ्याला सूर्यदर्शन झाल्यावर अंधार राहतच नाही. संत दर्शन झाल्यावर अविद्या राहतच नाही. आणि कर्माची साम्य दशा प्राप्त झाल्यावर कर्मातून पाप पुण्य उत्पन्न होतच नाही.
हा हो प्रयास माऊली. आहे रोजचा. खूप सुंदर आहे. हो माऊली. समाधी तृप्त होते आणि त्या परमेश्वराला ओळखायला सुरुवात होती आणि ओळखता ओळखता ती बुद्धी परमेश्वर होते. साधी भाषा आहे आमच्या वेदांताची, कठीण नाही रे बाबा. खूप सोपी आमची माऊली, पण करणाऱ्याला न करणाऱ्याला काय. मग श्री गुरु अपेसा भेटेची गा रात्रीची चौपारी वेचलिया अंधारी. 4 प्रयोग झाले की अंधार नष्ट करायला डोळ्यात मारी मिळे जैसा. डोळ्याचा अंधार नष्ट करण्याला सूर्य उगवला की डोळ्याचा अंधार तो नष्ट करतो. तसा संत मिळाला तर अज्ञानाचा अंधार ते संत नष्ट करतात. हा प्रयास लावून दिलाय बा. खूपच सुंदर प्रयास हो, मस्त प्रवास. का घेऊन फळाचा घडू पारुसुवी केळीची वाढ. केळी वाढली त्याला घड लागले, घड इकडून एक तिकडून एक तिकडून एक. केळाचं घड लागले की केळीची वाढ खुंटते. तस वेचलिया पारुसवी केळीची वाढ खुंटते. गुरु भेटून करी पाडू मुमुक्षु तैसा. केळीला घड लागली की वाढ खुंटते. तसं मुमुक्षु होऊन गुरुकडे गेलं, संत मिळाले तर अज्ञान खुंटत. साष्टांग दंडवत बापरे, माऊली. सुंदर काय एकदम. प्रयास आहे माऊली, खूपच मस्त. तुमचं चाललंय. गुरु भेटून करी पाडू मुमुक्षु तैसा. गुरुची भेट भगवंत घालून देतो. मुमुक्षु होऊन त्याच्याकडे गेलं की मुक्त करून टाकतो आणि अज्ञानाची वाढ बंद होती, अज्ञान समाप्त होतं. रात्रीचा अंधार गेला, सूर्य उगवला. केळीला घड आले, केळीची वाढ खुंटली आणि संत भेटले, अज्ञान खुंटलं. मग अलिंगिलिया पौर्णिमा जैसा सांडी चंद्रमा. अलंगिलिया पौर्णिमा तैसा उनिव सांडी चंद्रमा. पौर्णिमेने चंद्राला आलिंगन दिलं तर चंद्रा पूर्ण 16 कलांनी भरून निघतो. पूर्ण कळ्या उगवतात आणि पूर्ण प्रकाशाने प्रकाशतो. तस काय बोलली बुम माऊली. तैसे होय विरुत्तमा गुरु कृपातया. तैसे होय विरुत्तमा गुरु कृपातया. गुरुची कृपा झाली की तो पूर्ण प्रकाशात येतो, ब्रह्मरूप होतो. जसा पौर्णिमेनं चंद्राला आलिंगन दिल्यावर तो पूर्ण कणाने उकलून पूर्ण प्रकाश रूप होतो. तसा गुरु भेटेची करी पाडू मुमुक्ष नाही तैसा होय विरुत्तमा गुरु कृपातया. तसं गुरुची कृपा त्याला प्राप्त झाल्यावर तो पूर्ण रूप होतो, ब्रह्मरूप होतो. गुरुच्या कृपेनंतर तो पूर्ण होतो, ब्रह्मरूप होतो. तसा चंद्र कलाकलाने वाढत पौर्णिमेला 16 कलाने युक्त होतो. पूर्ण प्रकाश तो जगाला लख प्रकाश देतो. शीतळ प्रकाश चंद्राचा आहे, सूर्यप्रकाश सूर्याचा आहे आणि सुखाचा प्रकाश संताचा आहे. दाहक प्रकाश सूर्याचा आहे. खरंच आहे. सुखाचा प्रकाश आहे. सुखाचा प्रकाश संताचा आहे. दाहक प्रकाश सूर्याचा आहे. शीतल प्रकाश चंद्राचा आहे. तिने लागतो. खरंच आहे माऊली. खूप सुंदर. खूप तळमळ वाटते मला. खूप खूप मन कासावीस होत. अहो रात्र पैशाची मशीन होऊन बसले. त्यांच्यासाठी सत्संग नाही, त्यांच्यासाठी कुणाला तयामया नाही. त्यांना सुखरूप व्हावं, त्यांचा जन्म सफल व्हावा. 60च्या नंतर त्यांना घरात बसून चिंतन करावं. कमीत कमी 55च्या नंतर लेकर डोक्यापर्यंत आले की बाहेर टाकून द्यावा आणि आपल्यासाठी आपण जगावं. पोराला प्रॉपर्टी, पोरीला हुंडा, तुझा मुंडा, तुला काय स्वतःसाठी जगा. काहीच नाही. खरंच आहे माऊली, खरंच आहे. श्रवण म्हणजे स्वतःसाठी जग नाही माऊली, हेच स्वतःसाठी जग नाही. त्याचा विचार करा, त्याचा विचार करा, त्याचं टेन्शन करा, ते नातं सांभाळ. अरे स्वतःला सांभाळा ना आधी.
स्वतःसाठी जगा. माझ्याकडे जणच लोक नाही, तो माझा भाव नाही, तो जोडून दे, मला देणे नाही. गुरुकृपा दया. तेव्हा गुरुकृपा झाल्यावर काय होतं? तेव्हा अबोध मात्र असे तो तव जया तया कृपा नासे. एक निशी सवे जैसे अंधारे जाए. निशी सवे जैसे अंधार जाए. निशी म्हणजे रात्र. रात्र गेली की अंधार जातो. तसं अज्ञान गेले की सगळं काही जात. अबोध बोधू जाए. अबोध मात्र असे बघा. अबोध मात्र, बोध आणि अबोध. बोध म्हणजे ज्ञान आणि त्याची शक्ती, त्याची सत्ता, त्याची जाणीव, प्रेम, त्याची भक्ती, हे बोध म्हणतात. आणि अबोध म्हणजे अज्ञान म्हणतात. म्हणजे अबोध जाय. संताच्या कृपेनं अबोध अज्ञान जात आणि त्याचं मन राम होत. रात्र गेली की अंधार जातो, प्रकाश येतो. रात्रीसोबत अंधारही जातो, अज्ञानासोबत देहभावही जातो आणि आनंद प्रगटतो. गुरुकृपेनं ज्ञानाने काय काय होतं, वासनेमुळे काय काय होतं, वृत्तीच्या विकाराने काय काय होतं आणि संत कृपेने काय काय होतं. हो माऊली, खूप छान. पुढे काय आहे ते आधीच सांगितलं. हो अगदी तसंच आहे ग. पोहे फार सुंदर, अमृत आहे अमृत. पण आपण अमृत पित नाही, दुसरंच पितो. काय करावं, पण आपण तिकडे आलो आता नारळ. तेव्हा अबोध मात्र असे. तेव्हा म्हणजे केव्हा? मागं जायचं. तेव्हा म्हणजे जेव्हा. जेव्हा केव्हा? पौर्णिमेनं चंद्राला आलिंगन दिलं, तो चंद्र परिपूर्ण झाला, पूर्ण प्रकाशला. तसं संताच्या बोधानं मनाला आलिंगन दिलं तर ते मन पूर्ण राम झालं, पूर्ण प्रकाशात आलं. तेव्हा मग काय होतं? अबोध मात्र असे तो तव तया कृपा नाशे. जे काय ज्ञान उरले ते संताच्या कृपेने त्याचा नाश होतो आणि चित्प्रकाश तयार होतो. ज्ञान सूर्य चित्प्रकाश म्हणतात त्याला, तो उगवतो. मग ऐका, तेथ निशी सवे जैसे अंधारी जाय. रात्री सोबत अंधार पण जातो. तसं त्या अंतःकरणात असलेली शिल्लक अविद्या त्या गुरुच्या कृपेने पण निघून जाते. रात्र गेली, अंधार गेला. गुरुकृपा झाली, अज्ञानासोबत राहिलेला देहभाव, जगतभाव, वासना, विषय सगळं ते अविद्या घेऊन गेली. सगळा अंधार रात्र घेऊन गेली. सूर्य उगवला की तेव्हा खूपच सुंदर, काय अप्रतिम प्रयास. ध्यासन आणि ध्यासन, त्याचा ध्यास लागून तो आहे, तो आहे आणि तो आहे, तो आहे म्हणल्यानंतर पुढचं काय आहे ते पुढे सांगितले. ऐका आता. अंधारी जाय तैसी अबोधाची या कुशी. अबोध म्हणजे अज्ञान, कुशी म्हणजे त्याच्या पोटात. आईच्या गर्भात मुलगा किंवा मुलगी असते, तसा अज्ञानाच्या पोटामध्ये त्रिपुटी असते. तिच्या पोटातून ती जन्मते. कोण? त्रिपुटी. कर्ता, कर्म आणि क्रिया. ह्याच्यावर मला भरपूर तुम्हाला बोलायचं आहे आज कळेपर्यंत. जमल? हो माऊली. हो माऊली, हो माहिती. कुशी अबोध म्हणजे अज्ञान. अज्ञानाच्या पोटातून त्रिपुटीचा जन्म आहे आणि त्रिपुटीच्या जन्मातून जगताचा व्यवहार आहे आणि व्यवहारातून वृत्तीला विकार आहे आणि विकारातून भगवंताचा बुद्धीचा अंतर आहे. रामा गोविंदा. किती मस्त साखळी माऊली, किती मस्त सांगता तुम्ही. सहज अगदी, पण किती छान. त्याची साखळी बघ ना बेटा, पटपट एका मिनिटाच्या आत साखळी तयार होती. अर्धा मिनिट पण लागत नाही. हो माऊली, खूप सुंदर माऊली. अंतर भगवंताला समर्पित करायचं, कर्म सोडून जगायचं, देहाच्या बाजाला बघायचं, आत्मरंगात रंगायचं, वेदाच्या संग राहायचं, मनाला विठ्ठल विठ्ठल करायचं. अरे ते तर जाणारच आहे, राहणारी वस्तू नाहीच आहे.
पण त्याच्यातून साधना करून घ्या, त्याच्यातून सिद्धी प्राप्त करा, त्याच्याद्वारे दान धर्म करा, त्याच्यातून तीर्थयात्रा करा, त्याच्या सह्यातून ब्रह्ममार्ग धरा. तर कशाला आहे पसारा संसाराचा? परगण परगण टरगण टरगीन. तुला काय मुक्त करते का पोरगी? सांग ना. तुझी प्रॉपर्टी तुला बोलते का तू चालला म्हणून? करड घर तुला सुटलं म्हणून तो ज्या बंगल्यात राहतोस, बंगला तू कमवला घामातून कष्टातून, तर ते बंगला म्हणत नाही माझा मालक चालला. नाही म्हणत. त्याचा मालक फक्त बदलतो, फरक काहीच होत नाही, काहीच होत नाही. म्हणून लक्षात ठेवायचं, साधूचं दर्शन, संतांचं दर्शन, वाङ्मयाचे चिंतन, बुद्धीनं मंथन, वेदाचं चिंतन आणि संतांचं श्रवण हे सोडायचं नसतंय. पण न जाणं का कळत नाही माहित. माऊली म्यूट झाले हो. आपलं आयुष्य आपल्यासाठी खर्चायचं का लोकांसाठी लोकांना वापरायचं? ह्या देहानं पैसा कमवला, तर पैसा पुढच्या पिढीला गेला, तुला काय उरलं रे? रिकामा रताळ्या, शंभर रिकामच राहिले नाही. आता तरी हो ना सावध. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करुणाश आयुष्याचा. आता तरी पुढे हाच उपदेश. उभा म्हणतात ना, अरे नाश करू नका तुमच्या बुद्धीचा, देहाचा. सामर्थ्य तुम्हाला दिलं ते सामर्थ्य धंदा करू नका किंवा व्यवहार करू नका असं म्हणत नाही आम्ही. पण 2 तास तरी आपल्या सिद्धीसाठी, आपल्या मोक्षासाठी, आपल्या कल्याणासाठी आपले श्वास जर केले, तर शेवटचा श्वास भगवंतात विलीन होतो आणि आपलं आयुष्य सफल होतं. पुन्हा जन्म आणि मृत्यूला यायचं लागत नाही, नरक यातना स्वर्गाकडे जावं लागत नाही, पुन्हा जन्म घ्यावं लागत नाही. यासाठी 2 तास तरी चिंतन करा. 24 तास संसारण जुबक पण का न? हे खाऊ नका, ते खाऊ नका, टेक्टा करू नका, टेक्टा करू नका. आम्ही काही पाळत नाही. देव सांगतो आता आम्हाला नाही पाळत आम्ही काही. काय झालं? होणार नाही, लिहून ठेवा. काम होता अबोध मात्र असे तो तव तया कृपा नासे. अबोध मात्र जे अज्ञान राहिलं ना, ते संतांच्या कृपानं नष्ट होईल. तेव्हा निशिसे जैसे अंधारे जाय डोळे झालते, तैसी अबोधाच्या कुशी. अबोध म्हणजे अज्ञान, अज्ञानाच्या पोटातून कोण जन्मत? त्रिपुटी. त्रिपुटी म्हणजे कर्ता, कर्म आणि क्रिया. कर्ता म्हणजे इंद्रियाच्या द्वारे गुणाच्या नुसार झालेला व्यवहार, तिथं बुद्धी म्हणती मी केला. कुणी केलं कर्म? इंद्रियाने केलं का बुद्धीने केलं? चला बोला. इंद्रियांनी माऊली. बुद्धी करतो करतो सांगा, पटापट बोला. इंद्रियांनी केलं कर्म. इंद्रिय करतात मग. मग इंद्रिया भगवंताने तयार केले. इंद्रिय कर्म करतात. तू इंद्रिय नाहीस, त्या केलेल्या कर्माला तुम्ही पाहतात. पाणी बोलायली कळायला मनाला, आज हे अभंग म्हणला, हे कळायला अंतःकरणाला. मग वाणीनं झालेली क्रिया मनाला कळती. तसं कर्मातून तू अलग आहेस, तर कर्माचा का संबंध करतो? करतो ही चूक करतो. इंद्रिय त्यानं तयार केले, इंद्रियाच्या मध्ये गुण त्यानं पाठवले. त्रिपुटी अंतःकरणातून अविद्येमुळे उत्पन्न झाली. ती त्रिपुटी अविद्येची आहे. कर्म अविद्येमुळेच होतं. तू करता नाहीयेस, तू कर्माला पाहता साक्षी आहेस, तू ज्ञानी आहेस, तू चिन्मात्र आहेस. तू कर्माकडे का गेला? भगवंतातून बाहेर का आला? भगवंताकडे आहेस, भगवंत आहेस, भगवंतात राहा. कर्म का राहतो? कर्माला का पाहतो? कर्माचा करता का होतो? आणि कर्माचा पाप पुण्याला भोगायला पुन्हा पुन्हा का येतो? त्याला उत्तर द्या.
खरंच आहे माऊली. खरंच आहे माऊली. खरंच त्या चिन्मात्र एकमात्र सत्तेतून किती बाहेर येतो आम्ही आणि त्या कर्माला धरतो, स्वतःला पाहतो देहाला. नाचायचं की त्रिपुटी अविद्येची करता कर्म आणि हेच वेदांत कळत नाही, म्हणून ज्ञान मिळत नाही ना, ज्ञान जळत नाही, बुद्धी भगवंतापाशी थांबत नाही आणि मी कोण हे त्या अंतःकरणाला जाणता येत नाही, म्हणून त्या अंतःकरण देहाला जाणतं, पापाला जाणतं, कर्माला जाणतं, सुखाला जाणतं, दुःखाला जाणतं, जगाला जाणतं, पण भगवंताला न जाणता तसं तर आपण कर्मात मरत. कशाला करते म्हणा? कर्म करावं सोडावं, मन जोडावं, वासनेला तोडावं, भवसागराला काढावं, वृत्तीला टाकावं, निर्वृत्ती राहावं, कर्मातून बाहेर यावं, पापा पुण्याच्या लोभाला टाकावं, पापा पुण्याच्या अतीत जावं, त्याच्या भगवंताला पाहावं, त्याच्या सोबत राहावं, त्याच्या ऐक्यात यावं आणि त्याच्या सुखाला भोगावं. त्याला म्हणावं चिन्मात्र सत्ता. हे सांगायचे पुढचा विषय चिन्मात्र आहे, आधीच बोलून गेले. हो माऊली. आलाय तुनमीन दनमीन काय ते काय तुला तू कळाल नाही, तू देहा धरून बोलती, मी कळाल नाही, अज्ञानात राहती. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. कोण बोला कशात राहत, कोण राहा, कशाला उडते टन टन टन, खाली आहे ना. आवर्त मगुणाला, सावर मनाला, धड भगवंताला, आपला फडफड 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 काय ते तो कोण कुठे गेला? शांत वृत्ती, सगळं शांत, पाणी पण शांत, एकांत, तो भगवंत. कमी मन पण गुण बाधा करतो, गुण सुटल्यावर भगवंत तुम्हाला एकरूप होतो. गुण बाधा करतो, गुण सुटल्यावर भगवंत प्रगटतो. एवढं सांगायचं, बाकीचं आम्हाला वैयक्तिक बोलायचं नाही, सगळ्यासाठीच आहे. कॉमन सेन्स आहे. कॉमन सेन्स कळते की नाही? काय माहिती ओरडत समोरच्याला काय आवड असते, त्याची भोंड जेवल्यावरची बसते ती, त्याला लाज वाटेल आणि आपण शांत राहावं. त्याला मनाचा निग्रह म्हणावं, इंद्रियाचं नियमन म्हणावं, बोधाचा प्रसाद म्हणावा, संतांचा आशीर्वाद म्हणावा आणि मोक्षाचा आविष्कार म्हणावा. पाठ करून बोलता येत नसतं, अनुभवावं लागतं, वागावं लागते. पाठ करून बोलता येतं नाही माऊली, पाठ करते नाही माऊली. पाठ करूनही बोलता येत नाही, ऐकून पण बोलता येत नाही माऊली. तुम्ही काय सांगितलं हेच आम्हाला बोलता येत नाही. खरंच आहे, हे तुम्ही अनुभवाचा विषय आहे. कुणाच्या पलीकडे जायचं, व्यवहाराला सोडायचं, त्रिपुटा बाधित करायचं. तुम्हाला सगळं सांगणारे मग त्रिपुटीचा बात कसा आहे ते सगळं सांगणारे. काय काळजी करू नका, सगळं देणारे मग जाणारे, चिंता करू नका. सगळं येणारे आणि तुमच्यासाठीच मी आहे आणि तुमच्यासाठी ठेवले मला. हो माऊली. बाकी माझं काय मागणं नाही. अविद्या संपायला, अविद्येला नष्ट करायची बुद्धी होती साधक. अविद्या निवृत्त होती, जगताचा भाग होतो, सतसंग मिळतो, मनाला मी कोण कळतं, मन राम बनत. अविद्या मरून गेली, रामाची प्राप्ती आली, श्रीगुरूची कृपा झाली, वेदाची संपत्ती आली, जीवनमुक्ती हातात दिली, गुरुने दीक्षा केली, मन राम झालं. काय कमवायचं आता? बरं कमवलं काय, जायचं खिसा बी नाही न्यायला कपनला. कोण नेलं असतं बाईनं गोळा करू करू, माझं मी घेतलं. घाल मग खिचा कपनीच्या, कफन कर खिसा बांधून, टांगून ठेव घरात. सोनं म्हणजे ब्रह्मज्ञान आहे बेटा, सोनं म्हणजे वेद आहे, सोनं म्हणजे गीता आहे, सोनं म्हणजे ओवी आहे, सोनं म्हणजे आत्मचिंतन आहे. हे सोनं आहे. त्यातून ब्राह्मी स्थिती प्रगट होती, त्यातून मनाला आनंद प्राप्त होतो, त्यातून मन रामाकडे जात. हे ब्रह्मचिंतन सोनं आहे, हा वेद सोनं आहे, हे गुरु सोनं आहे, हे ओवी सोनं आहे. बाकी आमच्या पुढे काय सोनं नाही. ततत केम ततत केम ततत केम,
कशात राम नाही. कारण सगळं भौतिक सगळं नश्वर आहे, नसलेलं सुख नाहीये. हे जेव्हा मनाला कळतं तर मन त्याचं वळवळ करीत नाही आणि भगवंताला जाणल्याशिवाय थांबत नाही. अविद्या तिथं उरतच नाही, वृत्ती हात शिरतच नाही, मी बुद्धी करतच नाही आणि रामातून अंतःकरण बाहेर येतच नाही. आत्मसिद्धी. बापरे, काय सुंदर माऊली. हेच आहे आपल्यासाठी. का वासना, का वृत्ती विकार, का बुद्धी आकार, बुद्धी निर्विकार. हे शिकण्यासाठी आपला जन्म आहे, यासाठी आपले अंतःकरण आहे, यासाठी वेद आहेत, यासाठी माऊली आहे, यासाठी गीता आहे, यासाठी सत्संग आहे, यासाठी श्रवण भक्ती आहे. हातात मुक्ती देतात ते सद्गुरुनाथ. श्रवण भक्ती हातात मुक्ती, आनंदाची प्राप्ती. हातात मुक्ती, आनंदाची प्राप्ती, दुःखाची निवृत्ती. पुढचाच विषय. चला पुढे जाऊ. किती झाले? 8-10 झाले का बेटा? किती वाजले बघा? 8:19 झालेत माऊली. 8:19. श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय, सब साधु संतन की जय. एक मिनिट बोल नका कोणीच. माझ्याकडनं जे मांडीतून निघतं, चूक असेल, बरोबर असेल ते अबोधाचा त्रिपुटीच्या जन्मती अज्ञानाच्या पोटातून. ह्याच्यावर मला 1 दिवस द्यायचा तुम्हाला. चालेल का? हो माऊली. त्या पोटातून कोणा जन्म होता तर त्रिपुटी, आणि तिथूनच ते उत्पन्न होत आहेत. तसं जमिनीच्या मातीतून धान्य उगवतं आणि मग जगाला ते तृप्त करतं. तसं अज्ञानाच्या पोटातून त्रिपुटी उत्पन्न होती आणि व्यवहार संपन्न होतो. याच्याशिवाय व्यवहार नाही. कशी उत्पन्न होती, कसा व्यवहार होतो, ती बाहेर कशी जाते, पुन्हा आत कशी येते, मला थोडं सांगायचंय. तर बघल मी आज जर तर आज सांगणार, ह्या पाठात सांगणार नाही, कारण